नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. नवी मुंबईतील नैना क्षेत्रातील प्रलंबित नगररचना योजनांना तातडीने मंजुरी देऊन त्रुटी दूर करा आणि ग्रामस्थांना लवकरात लवकर मालमत्ता पत्रक म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड्स वाटप करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोला दिलेत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मंजूर योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आणि खासगी यंत्रणांमार्फत जमिनींची मोजणी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैना क्षेत्राच्या भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कोंढाणे आणि बाळगंगा यासारख्या जलस्रोतांद्वारे दीर्घकालीन पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यावर भर दिला. पैशांअभावी कोणत्याही गरीब रुग्णाचा उपचार किंवा शस्त्रक्रिया थांबणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील महाआरोग्य शिबिरात दिली. धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात पार पडलेल्या या शिबिरात हजारो रुग्णांनी मोफत तपासणी, औषधं आणि शस्त्रक्रियांचा लाभ घेतला. गेल्या 1.5 वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूर शहराचा विकास जलद गतीने होत असून शहराच्या सुनियोजित विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडपागे समितीनुसार 476 सफाई कामगारांना कायमस्वरूपी तर सरळ सेवेतील 103 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत घरकुल योजना आणि आपली बस सेवेसाठी व्हॉट्सअप तिकीट प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. नागपूरला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केलं. पुण्यातील गंभीर वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत मार्ग, अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचे जाळे हे 3 महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले जाणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 43.60 किलोमीटरचा उन्नत मार्ग 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असून यामुळे शहरातील 25 ते 30% वाहतूक कमी होईल. समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या कोळी बांधवांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि चांगला निर्णय घेतला. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आता खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना सॅटेलाइट फोन दिले जातात. मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 मच्छीमारांना प्रातिनिधिक स्वरूपात हे सॅटेलाइट फोन वाटण्यात आले. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं की समुद्रात मोबाईल नेटवर्क नसताना वादळ, हवामानातील बदल किंवा आपत्कालीन स्थितीत मदत मिळवण्यासाठी हे सॅटेलाइट फोन अत्यंत उपयुक्त ठरतील. मुंबई शहराची पाण्याची वाढती गरज भागवण्याकरता पालघर जिल्ह्यातील गारगाई धरण प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत हा प्रकल्प मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक उपस्थित होते. सुमारे 3,000 कोटींच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यात मोठी वाढ होणार आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांचं पुनर्वसन, पर्यावरणीय परवानग्या आणि वनजमिनीच्या बदल्यात पर्यायी जमिनीचं वाटप या प्रक्रियेला गती दिली जाते. नागपुरात प्रस्तावित असलेल्या देशपातळीवरील सर्वोत्तम कौशल्य विकास विद्यापीठाच्या जागेचा निर्णय 1 महिन्यात घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पारडी परिसरात मनपा, टाटा स्ट्राईप आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या केंद्रात दरवर्षी 2,000 युवकांना मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी 900 खाटांच्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचं काम फास्ट ट्रॅक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून वीज जोडणी, आधुनिक यंत्रसामुग्रीची खरेदी आणि 1078 नवीन पदांची भरती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या भव्य रुग्णालयात 500 खाटांचं मुख्य रुग्णालय, 200 खाटांचं महिला बाल रुग्णालय आणि 200 खाटांचं सुपर स्पेशालिटी केंद्र असेल.